वाघविरे ब यस साठी उत्कृष्ट अशी बॉलिंग पाहायला भेटते आपल्या गोलंदाजी. चौथा चेंडू पंकजचा यश साठी. एका धावेवरती समाधान मानावं लागेल पंकजला. संघा बिनबाद 4. जोरदार टोलवण्याचा प्रयत्न केला होता पण काहीच प्रयत्न, पण एका धावेवरती समाधान मानावं लागेल. पंकजचा शेवटचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न असफल. एका धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. धाव संख्या होते 6. उत्कृष्ट अशी फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला. धाव संख्या 7. दुसरा चेंडू दीपचा. पुन्हा मारण्याचा प्रयत्न गॅप करून जातोय. तिथे पंकज आहेत. पंकजने थांबवले चेंडू. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. त्यांची अपेक्षा आहे जर आपल्याला मोठा रन रेट रचायचा असेल तर चौकार षटकार यायलाच पाहिजेत. पण वडद ब संघाकडून आपल्याला तशी काही खेळी पाहायला भेटत नाहीये. धाव संख्या होते 9. पुन्हा पंचांकडून येत आहे निर्णय. व्हाईट बॉलचा इशारा. शेवटचा चेंडू दीपचा. उत्कृष्ट असा शेवटचा चेंडू टाकलाय. इथे ओव्हर संपते. ओव्हर संपलेली आहे. आता जो टॉस वाघविरेची घेतलेला आहे. वाघविरे टॉस येऊन क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. बेस्ट ऑफ लक आपल्या टीम साठी. तिसरं षटक घेऊन येत आहेत. बॉलरचं नाव विद्येश पाटील. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. धाव संख्या होते 13. पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट प्लस. वडद संघाला धावसंख्याचा जर आपल्याला मोठं आव्हान ठेवायचं असेल तर आतषबाजी चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. 1-1 2-2 ठीक आहे. 1-1 2-2 पण खूप गाडी धरली जातील आपल्या टीमला पुढे नेण्यासाठी. या दोन एका धावेने उद्देश पाटेकर वडद संघासाठी. उत्कृष्ट असा लेग साईडला फिरवलेला चेंडू पण फिल्डर आहे. फिल्डिंग आहे. चांगल्या पद्धतीत फिल्डिंग क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. अशीच ही चौकार आणि षटकारांची आतषबाजी मी बोललो आणि त्यांनी चालू केलं. पुन्हा 4 धावा आलेल्या आहेत. कारण की मी बोललो की तिकडून द्यायचं नाहीये. कमी स्कोरवरती ठेवायचंय. पुन्हा एकदा लेगला फिरवलाय. पुन्हा जातोय. उत्कृष्ट डाय मारले. बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि सीमारेषेवरती अडवलाय बॉल. उत्कृष्ट अशी फिल्डिंग त्या खेळाडूचं कौतुक करण्यासारखं आहे. 4 रन रोखले पण धावून किती आले? धावून 3 रन आलेले आहेत. 1 रन वाचवला.
चौकार षटकारांची आतषबाजी ही सिंगल 1-1, 2-2. उत्कृष्ट असं कॅच उडवलेला आहे. पंकज आहे आणि पंकजने तो मिस फील्ड केलेली नाहीये. बघूया अनिकेत काय करतात. उत्कृष्ट टोलवलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा झेलबाद होत आहेत. का सुटली. चान्स आहे. चान्स हुकलेला आहे. उत्कृष्ट फिल्डिंग करण्याचा प्रयत्न संघाकडून. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. झेलबाद होतोय. उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत पंकज. पंकज शेवटचे षटक 26 रन झालेले आहेत आणि आता धावसंख्या थांबून ठेवलंय. राप संघाने वडद संघाला पुन्हा रनआउट. पंच काय बोलतायत. पंच रनआउट झालेला आहे. जास्त रन करून दिलेले नाही आहेत. शेवटचं वडद ब संघाला थांबवलंय ते राब या संघाने. काशीनाथजी खडपेकर साहेब. आउट. डॉट चेंडू जातोय. 5 चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अथर्वच्या बॅटमधून आलेला चेंडू. 2 रन काढलेले आहेत. 2 रनाने धावसंख्या होते 34. धावसंख्या 34 होते. 35 रनांचा पाठलाग करायचा आहे तो आपल्या राब या संघाला. धन्यवाद. आता पुढचा आवाज आपल्या समोर. 35 धावांचा आव्हान सलामीवीर मैदानामध्ये. पहिला चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरून येतोय. फैर होतोय. अवांतर धावाने सुरुवात. अकाउंट ओपन. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्फती प्रशांत. सुंदर चेंडूची सांगता. प्रशांत पडवल आपल्या गोलंदाजी मार्फती. सुंदर मिड विकेटच्या ठिकाणी चेंडूचा प्रवास आणि चेंडू चाललाय सीमर सप्पार. सुंदर चौकारांचा नमुना साजरा करतोय तेवढा ताकदीचा फलंदाज सौरभ. हा पिच मारा. सुंदर प्रहार. चेंडू मात्र तरी पार. टांगा पलटी घोडे फरार. षटकार. 11. प्रशांत पडेल पुन्हा एकदा. सुंदर चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूची सांगता. 11. पुन्हा एकदा प्रशांत पडेल आपल्या गोलंदाजी मार्फती. 5 ला चेंडू. ब्लॉकरचा चेंडू. स्वतःच्याच गोलंदाजीवरती मेहनत पाहायला मिळते. निर्धाव चेंडू जाते. सुंदर कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून चेंडू जातो. योग्य निर्णय आहे. किमया करावी लागणार आहे. सुंदर प्रहार. सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव रोखू शकलेत. नाव मात्र माहिती नाही त्यांचं. यश घटक ओव्हर द विकेट. मारा. प्रत्येक तयार. अपील जोरदार आहे. अपील जोरदार आहे. पाहूया पंच काय करतात.
आणि पंचांनी बाद दिलाय. पंचांनी बाद ठरवलंय. आणि डॉट चेंडू पुन्हा एकदा यश पडवाच्या गोलंदाजी मार्गाचे प्रतीक करतो का त्यात सामना करण्यासाठी पाहूया कशा प्रकारे सामना करतोय. सुंदर प्रहार पाहायला मिळतो. चेंडू हवेत जातोय. एक धाव पूर्ण होतोय. चेंडू लॉंग ऑफ मध्ये आहे. सामन्याचा इशारा पाहायला मिळतो. एका धावेवरती समाधान पाहायला मिळतो. एका धावेने संघाची धाव संख्या 13 पर्यंत जाऊन पोहोचते. सुंदर यश पडवाल हा पिचमारा. सुंदर प्रहार. चेंडू जातोय. श्रीवर्ष पार कणकणी दणदणी चटकार टांगा. संघाची धाव संख्या 19. धावसंख्या असताना पुन्हा एकदा यश आपल्या गोलंदाजी मार्ग करते. सौरभ तयार होतोय सामना काढण्यासाठी. पूर्ण फटका सजवलाय. उत्तुंग असा गगनचुंबी षटकार 25. आणि अशाच प्रकारे जर खेळ झाला तर निश्चितच 10 मिनिटे अगोदरच सामना फिनिश होऊ शकतो. अभिनंदन मात्र करावे लागेल. म्हणजे 10 धावांची गरज विजयासाठी. ब्लॉकर लाईनचा चेंडू पण उशीर झालेला आहे. होतात पुन्हा एकदा यश शेवटचा चेंडू राऊंड विकेट मारा. पुन्हा अलाउन द कार्पेटने फटका सजवलाय. काऊ कॉर्नरच्या ठिकाणी चेंडू आहे आणि चेंडू मात्र थोडासा मिसफिल झाला होता. एका धावेने संघाची धाव संख्या तयार सामना करण्यासाठी. उजव्या एसटीच्या बाहेरून चेंडू जातो का पाहायचा आहे. पंच अजून स्थिर आहेत. पंच आमच्याकडे वळत आहेत. 4+1 2 धावेने 28 देण्यासाठी प्रतीक कर्जवकर आपल्या गोलंदाजी सुंदर काही लेग मध्ये संघाची धाव संख्या 29. एका षटकाराची गरज. क्रिकेट आहे काहीही घडू शकतो. एक मौका आलेला आहे. सुंदर झेल. मी सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो काहीही घडू शकतो. क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत आम्ही ऋषभ सुंदरीच्या खेळून काढलेल्या मध्ये चेंडू एकदा पूर्ण होते. कशा चक्कर पाहायला मिळतो. कसा फायदा होतोय. चेंडू निघून चाललाय चौकारासाठी. एका चौकाराच्या सहाय्याने 33 पर्यंत बदल मारले जाते. 33. आता फक्त 2 धावांची गरज. 33 ऋषभ तयार सामना करण्यासाठी. पायावरती चेंडू आपटतोय. एक धाव पूर्ण होते. सामना टाय स्वरूपात आलोय. 34 फक्त औपचारिकता. 99.99% सामना दी एंड व्हाईट 35. संघ जवळजवळ 10 मिनिटे अगोदर सामना संपतोय. त्यामुळे दोन्ही संघाचे अभिनंदन आहे. विशेष करून राब संघाचे